शिर आहे मुंडकं ती आतमध्ये येतं. चला दाखवतो. तर भावांनो तुम्हाला मी सगळ्यात मोठी महादेवाची मूर्ती दाखवणार आहे, जी की 147 फूट उंच मूर्ती आहे महादेवाची. जी आहे ही माझ्या पाठीमागे सगळी मध्ये. भावांनो आता सध्याला इथं बघू शकता सकाळी दिवसात सुरुवात मस्त चहा पाणी नाश्ता करून झालेलं आहे. तुम्हाला यायला दाखवतो बाहेरचं असा सकाळ सकाळचा व्ह्यू आहे बघा. इथं दिसतो या आणि हे दिसते खाली आपली सायकलही आहे मस्त मध्ये आंघोळी रेस्ट करून थांबलेलो आहे. आता म्हणलं सकाळ सकाळ थोडं काम करून घ्यावं म्हणलं. हे बघा रुद्राक्ष काल आपण आणलं होतं आणि हे आम्ही काढतो. हे बघा हे बघा बुरकामले ती वाळ्याला येते वाळ्याला घासायला लागतं म्हणून मला ते ब्रश देवायचं. एक मुखी सापडा नशीब तुमचं असलं तर सापडणार. तर बाबा ह्यातमध्ये एक मुखी आहे का नाही हे बी माहित नाही. हे किती वाजता साहित्य वाजता वाटतं काहीतरी. आता थोडं आपण क्लिअर करून बघूया. तर भावांनो तुम्हाला मी दाखवतो. हे बघा हे बघा हे तर मला एक आता हे कन्फर्म नाही पण मामा म्हणते होई हो. चारमुखी रुद्राक्ष सापडला. तुमचं कन्फर्म नाही माझं कन्फर्म आहे. पाहून तुमचं कन्फर्म काय माझ्यापाशी 4 मुखी आहे. माया पण 4 मुखीच आहे की बघा. भावांना नशीब लय मोठं योगा. हा दोघांचं पण साईडला छोटी चिर असते मामा नशीबच ज्याच्यापाशी जाईल ही 3 मुखी किंवा. हो तर भावांना इथं बघू शकता इथं 500 ते 600 पूर्णपणे रुद्राक्ष इथं आणि ह्यात मध्ये 3 मुखी आणि 4 मुखी पण आहेत. जसं मला सापडला आता माझ्याकडून चुकून मागाशी एक 3 मुखी जी होता माझ्या हातात ती सुटून त्यातमध्ये गेलाय. 3 नाही 4 मुखी होता. 4 मुखी व 3 मुखी होता माझ्या हातात सुटून त्यातमध्ये गेलाय. तर हे मला तुझी दाज नाही गावला आणि ह्यात मध्ये बरंच येतं 2 मुखी बी आहे 3 मुखी बी आहे. 2 मुखी असतात ना. असतो 2 मुखी बी असू शकतो 3 मुखी बी आहे 4 मुखी आहे पण जास्त करून पंचमुखी. आता जर नशीब आहे भावांना होय त्याला 4 मुखी घेवल किंवा 3 मुखी ह्यात मधला ज्याच्यापाशी जाईल तर खरंच लय मोठं नशीब. मामा ह्याच्याबद्दल थोडी माहिती असेल. पाणी आलं बादलीत पाणी एखादी मोठ्या बादलीत पाणी आणलं. हे बघा क्लीन करायला चालू ब्रश लगेच. हा आणखी पांढऱ्या बादलीत. आणि ह्यांचा आवाज पण लय का. हे बघा हे 2 गीत मोठीत लय खटाखट आवाज येतोय. अजून बोलले दाणे आहेत ना बघा. हे अजून टाकायचं लागलेलो नुकता टाकायचं लागलेलो भावांनो. चुकी माझी साईडला ठेवतो 4 मुखी. भावना शिवाय 4 मुखी ना ठीक आहे. माझा बघू दे मला. माझा तर 4 मुखी इकडे म्हणते तुम्हाला की मग तो माझं द्या की तो. नाही ना मी हात आहे की माझ्या बघितला माणूस कसा आहे ते माझ्यापाशी दे की म्हणतोय मला गडी गुडू. ही रुद्राक्ष आहेत. आता तुम्ही म्हणत बाबा ही परफेक्ट दिसत नाही तर मामा सांगा आता काय ह्याच्याबद्दल थोडं. हे आपण फक्त तुम्हाला वजन कमी व्हायसाठी पाण्यातनं धुवून दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही गावी तुम्ही कोणाला द्याल समजा तुमच्यापर्यंत तुम्हाला पाहिजे असेल त्यावेळेस घ्या. 4 मुखी रुद्राक्ष सापडला मग ह्या घेतल्यानंतर म्हणजे ह्यांचं वजन एक सायकलवरचं कमी करायचं आहे म्हणून आम्ही फक्त यांचं 4 किलोच्या जागेवर मी 1 किलो बनवतोय. हे 2 वजन. तर तुम्ही घरी गेल्यानंतर असा ब्रश नाही हे बघा हे दत्ताभाऊ असं साफ करतायत. असा तुम्ही 2 दिवस पाण्यात बुडवून ठेवून सोमट पाण्यात एक संध्याकाळी बुडवून ठेवला सकाळी जरी बसला आणि असं दार घासल्या प्रश्न असा असा सगळा हलक्यात क्लिअर करायचा. त्यावेळेस तुमचा रुद्राक्ष तुम्हाला क्लिअर कळेल किती मुखी आहे. ही खरी गोष्ट आहे. तोपर्यंत तुम्हाला रुद्राक्ष कळणार नाही किती मुखी आहे ही गॅरंटी. आणि ह्यात मध्ये काय 4 मुखी बी आहे 2 मुखी बी आहे 3 मुखी बी आहे. तुमच्या नशिबाने काही मुखी पडतोय जास्ती करून 5 मुखी आहेत. मग तुमच्या नशिबात असेल तर 2 मुखी 3 मुखी पडू शकतो 7 मुखी पण पडू शकतो. तर भावांनो हे सगळं आम्ही तुम्हाला घेऊन यायला लागलो. पैसे बिस मी काय घेणार नाही. फक्त मी काय म्हणतो या ही व्हिडिओ फक्त तुम्ही शेअर करा पुढं म्हणजे भावा लोकांना कळू देवा. नेपाळ मधनं कोणीतरी सायकलीवरती यायला लागले महाराष्ट्रामध्ये रुद्राक्ष घेऊन. तर शेअर करा व्हिडिओ. जनजनचं नशीब आहे त्यांच्यापाशी हा रुद्राक्ष जाईल ती बी प्युअर झाडाचा पाडलेला नसेल. तुम्हाला माहिती तुम्हाला वाटत असेल तर ह्याच्या पाठीमागचा व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही. तुम्हाला कळून जाईल की मी झाडाचं खाली पाडलेलं इचून आणलेलं हे रुद्राक्ष सगळं. हे बघू शकता तुम्ही. बघा पूर्णच्या पूर्ण 1 नंबर रुद्राक्ष येतं. ह्याचा आवाज हे बघा बरोबर परफेक्ट
1 2 3 4 5 पाच कुठे दिसलं तुम्हाला? मूग नाही मोजायचं, ह्या लाईनी असते, ह्या लाईनी चीर पडलेली लाईनी ही मूग काय देत हे मूग. आता समजलं. हे जे चीर पडलेलं आहे ही चीर दिसते, ही असं नाही बघायचं. बघा ही चीर, बघा ही स्पष्ट इकडे दिसली का, असं करा, बघा ही चीर दिसली का. तर भावांनो आपण आता लग्न निघाले आलो या ते ह्याचं हे 146 फूट मूर्ती आणि डोलेश्वर महादेव. हा, डोलेश्वर महादेवाचं मंदिर तिथे आपण निघालेलो या. त्यांचं जी तुटलेली सिर आहे ना ती खरं तिथं आहे, तिथे निघालो या. सहकुटुंब सहपरिवार बघा योगा. तरी दोघांची कमी अजून का नाही, अजून दोघांची कमी, नाहीतर पूर्ण सहकुटुंब सहपरिवार लग्न निघालेला आहे. ही बघा ही कोणतं सगळी गाडीची अशी लाईन लागली पूर्ण, ही बघा. आणि एकदम असं भारी वाटतंय, असं वाटतंय की बाबा स्वतःच्या घरात आहे, मस्त निघालो. घरात नाही, गाडी त्या घरात. ही बघा हे बघा ही टेस्ला आपल्या भारतात नाही, पुढच्या कशी घेऊन गेली ती. माणसं कमी आणि ती वायरी जास्त दिसायला लागल्या. भावांना इकडं सगळं वायफायवर काम चालतं, तुम्हाला दाखवत. ही बघा टोटल खांबांवर तुम्हाला नुसतं वायफायच्या तारा इकडं तिकडं तिकडून इकडं. मला वाटतं वरच्या बिल्डिंगवरनं कोणी उडी मारले तर ते खाली आपडायचं नाही, वर गुंतून बसून एखादं. तर भावांनो इकडे एअरपोर्ट आहे, रनवे इथं पडल्या साईडला रनवे तिकडे पडल्या साईडला. आणि आपण सध्या आलो आता ट्रॅफिकच्या दुनियामध्ये सध्याला. देखो गाइस, हम ट्रैवलिंग में ऐसे यह है खाने के लिए, ये देखिए मोमोज और ये देखिए कुरकुरे. अब थोड़ा खा रहे हम लोग. तर हे बघा भावांनो इथं लाईव्ह चालू या, आणि लाईव्ह बघून चालू ह्यांना फोन आला लगेच. मामाने बा इकडे कासोबी ठेवती. आता मी काळा बोललो, आता काय करायचं सांगा बरं. इतका काळा झालो मी आता, काच मामाने 1 मिनिट ठेवली. इतका गोरा माणूस मी नका कुशल मला काळ पडलं बघा मामाने इथं. आणि वरनं म्हणतं ही नेपाळचा धुरळा. ती बघा भावानं बघा मूर्ती, आपण त्या मूर्तीपाशी निघालोय आता. तिथं गेल्यावर दाखवतो तुम्हाला, एकदम भारी वाटतंय बघा. हा तेव्हा सस्पेन्शन माणसांना फोटो काढायला बनवलंय तिथं का नाही, भारी बनवलंय. सेल्फी आपल्याला तिथं जायचंय, तिथून जाऊया आपण. चालतंय. तेव्हा भावा त्या ब्रिजवर जायचंय आपलं. जावा समोसा मध्ये बाबा 2 दिवस झालं सुट्टी आपल्याला. आणि हे बघा असं निघालूया. आपण आता सध्याला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करणार आहे. चला ही केदारनाथ मामा सांगतील. मामा कसं कसं दर्शन होईल सांगा बरं एकदा. 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आहे. होय का? 12 लिंग इथं आहेत. होय का? लाईन. आता आपण पहिला बघितला हा. केदारनाथ बघितला, हा. त्र्यंबकेश्वर. हा त्र्यंबकेश्वर. हा बघा भावांनो विश्वेश्वर. हा काशी विश्वेश्वर म्हणते तेच ना. हे आहे नागेश्वर. नागेश्वर. हा हे आहे रामेश्वर. रामेश्वर. हा हा इथं टोटल 12 लिंग आहेत. 12 ज्योतिर्लिंग भावांनो. वैद्यनाथ. वैद्यनाथ. हे अमलेश्वर. कमलेश्वर. हे महाकालेश्वर. उज्जैनचा. उज्जैन. हे मल्लिकार्जुन. आणि हे 12
सोमनाथ जरा साईडने काढा बघा बारले पूर्ण आहे. पूर्णचे पूर्ण 12 लिंग ती बघा भावांनो. आणि समोर शिवजीची इतकी मोठी मूर्ती आहे. 173 फूट ना, 143 फूट. 143 फूट उंच महादेवाची मूर्ती ही बघा ही आहे. आणि इथं शेजारी सगळीचे पूर्णचे पूर्ण 12 ज्योतिर्लिंग. आणि सगळ्यांचं दर्शन आता केलं. आता चला माघारी त्यांच्याबरोबर आपले गणेश बाप्पा मोरया. देवाचे देव देवाचे देव गणपती गणेश देव. गणेशजी. तर भावांनो, तुम्हाला मी सगळ्यात मोठी महादेवाची मूर्ती दाखवणार आहे, जी की 147 फूट उंच मूर्ती आहे महादेवाची. देखील आहे ही माझ्या पाठीमागे बघू शकता. सगळ्यात मोठी मूर्ती. हिला बघून याचं मन प्रसन्न आलं. आणि हे बघा गणेशजी आणि कार्तिक शेजारी माता पार्वतीमध्ये अशी मोठीच्या मोठी एकदम विशाल काय मूर्ती, सगळ्यात मोठी मूर्ती. आणि हे नाही, हां एक सांगतो, ही जी मूर्ती नाही भाऊ ना, ह्या मूर्तीला बनवायला पूर्णच्या पूर्ण आपली इंडियन माणसं होती. पूर्णच्या पूर्ण इंडियन माणसं, सगळं इंडियन सामान, सगळं संपूर्ण. आणि ही बघा अशी मूर्ती. ही असं दर्शन आमचं झालं, तिकडे बसली ती सगळी. आणि खूप जास्त खरंच एकदम असं अप्रतिम, एकदम भारी वाटायला लागले खरंच खूप जास्त. धरून चालले ते बघा आजोबा. हो का भ्या वाटते आजोबाला. घ्या फोटो घ्या. हा घ्या. इथं बघू शकता आम्ही मामा भाचे असे मस्त मध्ये असं एकदम भारी पैकी असं वाटतंय ना, आम्ही निघालोय फिरत योगा भाऊ ना. योगा सगळा ब्रिज आलो योगा. हा ब्रिज आलो आम्ही सगळं. मामा स्वतःला लागलं ते गरम करायला. म्हणलं समोसा खावा. म्हणलं बराच दिवस झालं समोसा नाही तर भेटलं. मामा हो का. हो हे कितला या, हे कितला आहे. एकदम फुल एन्जॉय. एकदम समोसे गरम पाहिजे, आम्हीच गरम करून समोसे. थोडी गॅस कुकर आहे, लवकर गरम करून उशीर प्लस करून टाकू. आपल्या घरी जायला काय समोसा खायचा. कॅमेरा असा बघला तुम्ही त्या कॅमेरा वर बघा भावा नसेल समोसा गरम खायचे आम्हाला. 4-5 दिवस झाला समोसा खाल्ला नाही. मग ते असं वाटलं लागलं हात मारताय आम्हाला कोणतरी. का नाही लागलं गणेश भाऊ त्यांचं जेवण चालू या. तर मग मामा म्हणलं चला आपल्या आपणच करू. केलं चालू. मग काय करतात, हेच आपल्या महाराष्ट्राची खासियत आहे. ही मेन आहे. हे फक्त महाराष्ट्रीयन दुसऱ्या दुकानात महाराष्ट्रातली माणसं इथं तयार करते. रेडी म्हणली गरम नाही झाला. कळतंय नाही तर समोसे स्वतः बनवत नाही बरं का हॉटेल पण. असं द्या. समजून घ्या. हॉटेल नाही. किती पाहिजे आपल्याला तेवढेच घे सर. किती पैसे पाहिजे किती टाकले? 3, 6 आणि 7. 1 2 3 4 5 9 टाकूया. गरम बस ठेच्यासारखा चटणी आहे समोस्यावर. सॉस नाही. काय आहे हे चटणी. समोसा आहे ही नेपाळ टाईपची चटणी आहे. तिखट एवढे समोसे गरम केले मस्त पैकी. भूक नाही का लागली. भूक लागली. ते समोर पाहून असं वाटून नाही राहिलं, लवकर घ्यावं असं वाटतं. हा हे बघा. कसा स्वाद आहे समोस्याचा. वाटतंय त्याच्यामध्ये 4-5 जाती नाही. मस्त आहे ना. अरे ही वस्तू असं
ही बघा भावानो, नंदीला पूर्णपणे तेल लावलेलं आहे बघा, माहित नाही का, पूर्ण चमकतोय नंदी, पूर्ण गार आहे इथं, पूर्ण गार. एका दगडातला नंदी आहे म्हणजे घडवलेला आहे एका दगडात दगडात. एका दगडाचा नंदी पूर्ण ही बघा भावानो. आठवतं तुम्ही ऐकलं ना, 2 शिला म्हणले होते, आता शिला कशा जाईल, काळ्या शिला कुठल्या तुम्ही पोखरातनं वरती गंडकी नदी होती ना, त्या नदीतल्या त्या शिला निघाल्या, 2 ट्रेलरनं 2 निघत. तर भावांनो, हेच ते मंदिर जिथं 12 ज्योतिर्लिंगचं जर तुम्ही दर्शन केलं, तिथलं जर दर्शन नाही केलं ना तर ते अधूर आहे. कारण की महादेवाचं जी शिर आहे म्हणतो ती आतमध्ये इथं. चला दाखवतो. ही बघा, हे बघा असं आहे डोलेश्वर, डोलेश्वर आहे नमः. अजून आसपासचा यस यस हाँ भाई बच्चे जिद कर रहे पोरं म्हणते मला घ्या मला घ्या मला घ्या मला घ्या. MH45 राइडर यस सब्सक्राइब क्या बोला सब्सक्राइब हे बघा, हे बघा असं मंदिर आहे पूर्णपणे. ही बघा नागदेवता, हे बघा, ही बघा असं नागदेवता इथं. इथं असं त्रिशूळ आहे मोठाच्या मोठा. हे ते जल घ्यायचं असतंय, काळी शिला पूर्णपणे. इथं कृष्ण लाइक शेअर सबस्क्राईब. भावांना खरंच खूप जास्त वाटतंय. तो भाई देख लो, अभी हम यहाँ पे बच्चों के साथ मस्त से वीडियो निकाल रहे. तो मैडम जी आए और बोले हमारे भी साथ वीडियो निकाल. नमस्ते. हर हर महादेव. भावांना एकदम भारी वाटतंय. हे आपला मित्र आहे, जिगरी मित्र आपला एकदम. भावना एकदम प्राऊड आहे, खतरनाक मध्ये एकदम प्राऊड आहे. भावांना ऑटोग्राफ चालू आहे. गणेश भाऊ ऑटोग्राफ घेऊन आले काय? चैनल का नाम MH. अरे किती जाता हात दे दो. अरे पेन एक्सक्यूज मी पेन पेन देता हूँ. MH45 हाँ. ये धराना बाबा आता तरी कॅमेरा धराना. यस यस यस. अरे साइन अभी तो दिया. बरं 1 मिनिट रुको. हाँ
ओके MH45 हो गया वो मुझे त्या गाडी रायडर मात्र आणली गाडी रायडर हाँ 45 मेरे 1.5 लाख है मेरे पास भी है हाँ मेरे पास 1 मिलियन साइन भी किया है ना आम्ही थोड्या वेळ राहिले तर आमचा चिमटा होऊन निघेल पाक ओके फोटो निकाल लीजिए बाय बाय भावांनो चला चला आता घराकडे निघू बाद झालं नाव सांगितलं हां सायकलिंग हां फॉरेन हो त्यांना सांगितलं युट्यूबर MH45 रायडर भावांना बरं का खरंच इतकं भारी वाटलं का नाही पूर्ण म्हणजे टेन्शन गेलं डोक्यात काय असल नसल काय पूर्णपणे इतकं भारी वाटलं लागलो पोरं माझ्या अंगावर खांद्यावर पोरं पुढं मी ओरडतोय मोठ्यानं बोंब बोलतोय पोराला खाली इकडे काहीच कळू ना पोरांना पोरं समोर आले थांबा रे उठू दे रे कायचे काय ऐकतात पोरं नाही मग आता 50-60 तरी वॉटरक्राफ्ट देऊन टाकला तुम्ही आणि सगळं मामाने ताणल्यामुळे झाले बरं काय सांगतो तुम्ही जिंदगीत असं वाटायला लागले बाबा काहीतरी मोठा सेलिब्रिटी झालोय असं वाटायला लागलं घेतले शाळेच्या मॅमनं पण घेतलंय होय तुमचा फोटो घेतलाय तुमचा आयडी लिहून घेतलंय माझ्याकडनं बापरे काय की हा अरे खूप जण त्यातले युट्यूबर आहेत बरं डायरेक्ट चॅनलचं नाव सांगितलं भारी वाटलं मग तेच ना मग त्याच्यामुळे काय होतं की आता आपण युट्यूबवर दिसणार आहे हा बरोबर आहे? बरोबर राईट आज कुठल्या तरी देशात तुम्ही विदेशात आलाय तुम्ही मग आमचं ऑटोग्राफ दिली तुम्ही आमचा व्हिडिओ घेतला आणि तुम्ही शेअर करणार नक्की त्यातला एक छोटा पीस तरी तुम्ही एडिट करून टाकणार बरोबर. मग ते त्यांना आता बघायची उत्सुकता झाली म्हणून ते परत तुम्हाला काय विचारलं सगळ्यांना नाव घेतली बरं का लिहून हातावर की तुमचा हा जो आजचा व्हिडिओ आहे तो येणार कधी मी त्यांना म्हणलं परवा दिवशी तुम्हाला येईल आम्हाला विचारलं आम्ही सांगितलं परवा दिवशी किंवा आता आज कोणाला मंगळवार आहे बरोबर मग बुधवार गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला व्हिडिओ म्हणलं बघायला मिळेल आणि त्यातल्या एका मुलीचा पेन हरपला ते पोरगी कशी तोंड करायला लागली माझं इंडियन 20 रुपयाची नोट होती काढली तिची हात दिली म्हणलं गणेश भाऊ जाऊ दे द्या म्हणलं हे आणि ते आपलं चालत नाही चालते तिथे इंडियन आणि ही मी आता सांगतो की नेपाळी किती होणार तिचं इंडियन वीजचं 32 रुपये 32 रुपये ती म्हणली 10 रुपयाचा पेन आहे माझ्यापाशी फक्त ठोकळं होतं मी म्हणलं, माझ्याकडे ठोकळं म्हणून गिफ्ट घे म्हणलं 1-2 रुपये दिले 2 रुपये होतं माझ्यापाशी मी 2 रुपये देऊन टाकलं गिफ्ट मग तिला तर भावांनो आजचा दिवस असा काहीतरी आमचा गेला असला का आता आम्ही घरी निघालोय मस्त मध्ये फुल एन्जॉय केला आजचा दिवस नाही घरी नाही निघालो भक्तपूर आहे का अजून पाचकल्ले मंदिर बर अजून एका ठिकाणी जायचं चला हा का आपण आता सल्ला एका मंदिरामध्ये आलो जी की सगळ्यात जास्त फेमस मंदिर आहे ते इथं आणि एकदा तुम्हाला दाखवतो मग तुम्हाला ह्याची माहिती देतो ही बघा मंदिर मामा या पुढे हा बरं ही सांगा हे काय प्रकार आहे सगळा एवढा मोठा पुरातन काळातलं राजाच्या काळातलं 5 तल्ले मंदिर म्हणायला ओळखलं 1 2 3 4 5 हा 5 तल्ले मंदिर म्हणून ओळखलं हा जातं त्याची ओळख ती आहे हे सगळा भक्तपूरचा नेवार समाजाची सगळी मंदिर आहे बरं टुरिझम एरिया फुल टुरिझम आता तुम्हाला जास्ती करून ती टुरिझम दिसणार हा कुठेही बघा टुरिझम दिसणार ह्या गल्ल्या गल्ल्यात तुम्हाला इथं भक्तपुरात सगळी जुनी घरं बरं पुराणी घरं पुराणी टाईप मंदिरं काय म्हणून एक आठवण म्हणून तर हे बघा भावांनो
हिथं आलो माळवं नाही घेतलं असं कधी झालंय का? माळवं घ्यायला चालू केलं इकडं तर ताई ना. हे बघा आता माळवं घेतो, घरी जातो मस्त मध्ये. माळवं आपली मराठी भाषा एकदम माळवं काय आहे हे नेमकं? वाटा नाही तर वय माझ्याकडून मिस्टेक झाली ओळख नाही रोज. हे तोंडलं आहे ना? परवल तोंडलं म्हणते ना. बघा बघा ही बघा हे बघा इकडं तिथं आपली गाडी लावली आहे. सगळी मंदिर हे बघा केदारनाथचं मंदिर सगळं शंभू शंभर मंदिर आहे. आणि इथं बघा हे बघा घराकडे निघालेलो या. गाडी लावायला गेलतोय मामा. आम्ही घराकडे निघालो चौघजण पण ताई मी दादा भाऊ आणि दादा. आणि ही बघा मस्त मध्ये वाटाणा माझ्या एक हातात, दादा भाऊच्या हातात एक सामान, दादाच्या हातात एक सामान, ताईच्या हातात एक सामान. असं निघालो. लय आळूस आलाय असं वाटतं की जाऊन चुकलं असं वाटलं लागलंय. 4 दिवस झालं. चला चालूच आहे अजून. ब्लॉक करता मूड नाही, पूर्णपणे मूड डाऊन झाले. माहित नाही काय झाले. मी चालू केलं घ्यायचं काय असते लगेच चालू करून मी चालू केलं काय हेच कळत नाही. लगेच चालू मी इकडे कॅमेरा लगेच चालू करायचं लगेच. नाही तुम्ही बघितलं असं लय वेळा लय बांधणं होणं ती एक दिवशी मोठी